माऊली लावून कामोठे सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झाली. एका बाजूला असेल नितीन पनाले, ज्याने धुवाधार फलंदाजी करत एक हाती विजय मिळवून देत आपल्या संघाला सेमीफायनल पर्यंत पोहोचवलंय. तोच फलंदाज मैदानामध्ये नितीन पनाले आणि त्याच्या जोडीला त्याचा साथीदार आयकॉन खेळाडू पंकज घाडगे. पाहायला सामना पाहण्यामध्ये थोडीशी मजा येईल. दोन्ही संघामध्ये नावाजलेले फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. एका बाजूला 40+ संघ विनोद स्पोर्ट गावठाण, तर दुसऱ्या बाजूला इंटर कॉलनीचा संघ माऊली लावून कामोठे. तर स्ट्राईकला खेळतो नितीन पनाले, नॉन स्ट्राईकला असेल पंकज घाडगे. वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन गोलंदाज फिरकीचा जादूगार अंकुश. पाहायचंय पंचांचा इशारा येतो आमच्यापर्यंत. सामन्याला सुरुवात. राईट मोर द विकेट मारा करेल. पहिला चेंडू पाहावा लागेल. थोडासा अडथळा येतो गोलंदाजामध्ये. धाव घेताना 5-6 पावलाचा रन. पंचांच्या डाव्या बाजूने सुरुवात करतो आपल्या गोलंदाजीला. समोर फलंदाज नितीन पनाले. पहिला चेंडू आकुटोपाय चेंडू काही समजला नव्हता तो नितीन पनाले याला. आणि एक चांगली सुरुवात अंकुश यांच्याकडून. निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी होते तो अंकुश. आणि चांगली सुरुवात म्हणायला लागेल गावठाण संघाकडून ती अंकुशाची. पुन्हा एकदा लेग कटर ऑफ कटर टाकण्यामध्ये ज्याची ओळख आहे तोच हा गोलंदाज अंकुश. पुन्हा एकदा पुढे सरसावला होता नितीन पनाले. चेंडू काही समजला नाही. चेंडूचा आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. चेंडू मात्र जातो विकेट किपर समर्थ कडू यांच्याकडे. निर्धाव चेंडू. सलग 2 चेंडू येतात निर्धाव. पुन्हा एकदा तयार आहे तो अंकुश. पुन्हा एकदा पुढे सरसावला नितीन पनाले. पुन्हा एकदा बीट होतोय. सलग 3 चेंडू निर्धाव येतात त्या अंकुशांच्या. सेमीफायनलचा हा थरारक सामना आणि या सामन्यामध्ये अतिशय अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. आणखी 3 निर्धाव चेंडू टाकले म्हणजे मेडन ओव्हर टाकले तर नक्कीच सुनील पाटील यांच्याकडून अंकुशाला 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर. पुढचा चेंडू अंकुशांचा फुलटॉस प्रकारचा चेंडू पुढे सरसावला. पुन्हा एकदा नितीनला अजूनपर्यंत सूर गवसला नाहीये. सलग 4था चेंडू येतो निर्धाव. ज्या नितीनने 15 ऑगस्टच्या दिवशी अतिशय धारदार फलंदाजी केली होती त्याच फलंदाजाला पूर्णपणे बांधून ठेवले त्या अंकुशाने. आता मात्र चांगला वेध घेतोय. चेंडूला पाठवतोय फाईन लेगच्या दिशेने. जमनी सरपटी 4 धावा. बऱ्याचशा उशिरानंतर येणारा हा चौकार नितीन पनाले यांच्या बॅटमधून. 4 धावांनी वैयक्तिक आणि सांघिक खातं खोलतं या ठिकाणी नितीन पनाले. 4 चेंडू निर्धावानंतर 5वा चेंडू चांगली पाहणी केली आणि चेंडूला भिरकावून दिलंय फाईन लेगच्या दिशेने 4 धावांसाठी. पुन्हा एकदा चेंडूची पाहणी केली. चेंडूला पाठवलंय मिडविकेटच्या दिशेने. संजय मामा येतील. चेंडू खाली. 1 धाव तर मिळणार. दुसऱ्या धावची मागणी तोपर्यंत चित्त्याच्या चपळाईने पंकज घाडगे धावताना. बघता बघता 2 धावा धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. चांगला ताळमेळ दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळतोय. 2 धावेने धाव फलक पुढे जाताना धाव संख्या होते ती आतापर्यंत 6. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपतोय. म्हणजेच 6 चेंडू नंतर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती मात्र 6. आमचे जिवलग मित्र समालोचक कोकण सुपुत्र कुंदन कांबळे यांचं या ठिकाणी आगमन होते. मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. तर समर्थक कडू येतंय. रायगडचं आणखी एक मोठं नाव, मोठा गोलंदाज रायगड जिल्ह्यामध्ये ज्याने आपल्या गोलंदाजीने फलंदाजीने गाजवलंय तोच हा गोलंदाज येतोय दुसरं षटक घेऊन. समर्थ कडू. समोर मात्र बिग हिटर पंकज घाडगे. पहिला चेंडू फेस करताना चेंडूला भिरकावून दिलंय फाईन लेगच्या दिशेने गल्लीमध्ये 4 धावांसाठी. 4 धावांनी धाव संख्या पुढे जाते. धाव संख्या होती ती 10. बऱ्याचशा उशिरानंतर म्हणजेच पहिल्या षटकानंतर प्रथमतः स्ट्राईकला येताना फलंदाज पंकज घाडगे पूर्णपणे चेंडूची पाहणी केली आणि चेंडूला पाठवून दिले सीमेरेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. तर पंकज 5 चेंडू अजून खेळला तर नक्की धावसंख्येला वेगळंच वळण लागेल. पंकजला या ठिकाणी थांबणं गरजेचं आहे. तर पाहावं लागेल समर्थ कडू. पुन्हा एकदा पुढे सरसावला होता. पॉईंटच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न फसतोय पंकजांचा. चेंडू मात्र जातो निर्धाव. चांगला चेंडू वेगवान चेंडू होता समर्थांचा. पहिला चेंडू आपण पाहिला अतिशय धीम्या गतीने टाकला होता. त्यानंतर वेग दिला चेंडूला. चेंडू जातो निर्धाव. पुन्हा एकदा जोरदार फटका बॅकफुटला गेला. चेंडूला पाठवून दिले लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. काय फटका पाहायला मिळाला पंकज यांच्या बॅटमधून. स्वतःला पूर्णपणे नियंत्रण ठेवलं स्वतःवरती. बॅकफुटवर गेला. चेंडूला येऊ दिलं शरीरापर्यंत आणि चेंडूला पाठवलं सीमेरेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. धावसंख्या जलद गतीने पुढे जाताना धावसंख्या होती 16. दुसरं षटक चालू असताना आपण पाहतोय सेमीफायनलचा पहिला सामना. प्रथमतः फलंदाजी करताना माहुली 11 कामोठे संघ. आतापर्यंत धावसंख्या झाली ती 16.
समर्थ कडू पुन्हा एकदा तयार असतील. समोर फलंदाज धडाकेबाज फलंदाज पंकज घाडगे यांना पुन्हा एकदा जोरदार बॅट फिरवली होती, परंतु चेंडू चकवा देत विकेट किपर यांच्या हातामध्ये जाताना दिसतोय. चेंडू जातो निर्धाव. आतापर्यंत चेंडू झाले ते मात्र 4 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केला समर्थ कडू याने. तर पाहावं लागेल येणारे 2 चेंडू असतील. पंकज घाडगे याला काहीतरी काम करावं लागेल, मोठे फटकेबाजी मारावे लागेल. मोठं नाव आहे रायगड जिल्ह्यामध्ये पंकज घाडगेचं सुद्धा. जोरदार प्रहार केला पाहायचं, एक धाव तर नक्की मिळणार. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतो का सुलक्षण भोईर, चेंडू खाली येत आहे तोपर्यंत दुसऱ्या धावाची मागणी करतोय पंकज स्वतः. आणि बघता बघता मला वाटतंय दुसरा धाव काढता काढता नितीन पनालेला माघारी परतावं लागेल, कारण ज्या ठिकाणी धाव येणार नव्हती त्या ठिकाणी प्रयत्न केला होता दोन्ही फलंदाजांनी. चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सुलक्षण भोईर यांच्या मार्फत. चांगला थ्रो पेक देखील झाला आणि या कारणाने नितीन पनालेला मात्र माघारी परतावं लागतं. पहिला धक्का बसतोय तो मात्र 17 या धावसंख्येवरती. आता मात्र नवीन फलंदाज येतोय निखिल कदम आणि 15 ऑगस्टच्या टुर्नामेंटमध्ये शानदार गोलंदाजी केली होती, फलंदाजीमध्ये पण चमक दाखवली होती. त्याची वर्णी लागते वन डाऊन साठी. पहिला चेंडू चांगला चेंडू होता तो मात्र समर्थ कडू यांचा खांद्याला स्पर्श करत जाणारा उजव्या बाहेरचा चेंडू आणि चेंडू मात्र तो निर्धाव. धावसंख्या झाली ते 17. 18 धावांची गरज असेल ती मात्र विनस्फोट गावठण या संघाला. 12 चेंडूने 18 धावा. आपण माऊली लेवून या संघाचा विचार केला अतिशय सुरेख गोलंदाज त्यांच्यामध्ये पाहायला मिळतील. एका बाजूला असेल मयूर, संतोष पाल असतील, निखिल कदम असेल, प्रताप लाड असेल. तर चांगले गोलंदाज देखील पाहायला मिळतील माऊली लेवून या संघाकडून. तर पाहावं लागेल पहिले 2 षटक कोणत्या गोलंदाजाला हाताळायला देईल तो संघ नायक. नक्कीच ही खरी परीक्षा असेल ती नितीन पनाले याची, कारण येणारे 12 चेंडूने 18 धावा कराव्या लागतील. आपण या ठिकाणी पाहू शकतो विनोस्फोट गावठण या संघाकडून खेळताना सुलक्षण भोईर दिसत होते, तर त्यांच्या अपोजिट संघामध्ये त्यांचे चिरंजीव ओम भोईर यांचं पदार्पण होताना दिसतंय. चला माऊली लेवल ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंकज घाडगे, नितीन पनाले विनंती असेल. नितीन पनाले, पंकज घाडगे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. अजून एक फायनलचा सामना व्हायचा या ठिकाणी. तर नक्कीच येणारे 12 चेंडू असतील, 18 धावांची गरज असेल. विनोस्फोट गावठाण हा संघ आता फलंदाजी करताना दिसेल. तर विनोस्फोट गावठाण या संघाच्या फलंदाजांना एक सुवर्ण संधी असेल. प्रत्येक षटकाराने चौकार जर प्रत्येक कुठल्याही फलंदाजी मारला तर रविराज काळूराम भगत यांच्याकडून प्रत्येकी 100 रुपये. प्रत्येक षटकार प्रत्येक चौकाराला रविराज भगत यांच्याकडून 100 रुपये. चला पंकज घाडगे, नितीन पनाले विनंती असेल लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावा. सलामी जोडी मैदानामध्ये दाखल होते. एका बाजूला असेल समर्थ कडू, ते त्यांच्या जोडीला संदीप पाटील पप्पू, रायगडचे स्टार. दोन्ही रायगडचे स्टार मोठमोठी नावं या कामोठ्या नगरीमध्ये खेळताना दिसतात. एका बाजूला असतील ते मात्र पंकज घाडगे, नितीन पनाले, आपण पाहतो निखिल कदम, त्यानंतर संतोष पाल, सुरेश पालकर. चांगले चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील माऊली 11 संघामध्ये सुद्धा. आणि मला वाटतं वैयक्तिक पहिल्याने संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन ओम भोईर, आपण पाहिलं त्यांच्या वडिलांना सुलक्षण भोईर हे आता पहिल्या सत्रामध्ये क्षेत्रशंकर होते आणि त्यांचा चिरंजीव ओम भोईर याने या सीझनमध्ये अक्षरशः पूर्ण सीझन आपल्या गोलंदाजीने गाजवला. तोच ओम भोईर येतोय पहिलं षटक घेऊन. नक्कीच सामना अटीतटीचा होईल यामध्ये काहीच शंका नाही. पहिलं षटक असेल, पहिला चेंडू टाकेल ओम भोईर. पंचांच्या उजव्या बाजूने स्टार्ट करेल गोलंदाजीला. 10 ते 12 पावलांचा रनअप. आपण या गोलंदाजाला नेहमीच पाहतो पावसाळी क्रिकेटमध्ये अतिशय धारदार गोलंदाजी, गोलंदाजाची चांगली गोलंदाजी करतो आणि त्याच गोलंदाजाला पहिलं षटक दिलंय सुलक्षण भोईर यांचे चिरंजीव ओम भोईर. पहिला चेंडू रफ्तार, वेगवान, अतिशय वेग. ज्या अर्थी मी त्याचं वर्णन केलं होतं त्या वेगावर स्वार होताना दिसतोय ओम भोईर. मी आधीच म्हटलं की अनेक पावसाळी टुर्नामेंट झाले, अनेक
या सीझनला टुर्नामेंट मध्ये ओम भोईर यांनी अतिशय गाजवली मैदान. तोच ओम भोईर पहिलं षटक घेऊन चांगला फटका, देखना फटका, लाजवाब फटका, वेगवान. ज्याप्रमाणे ओम भोईरच्या गोलंदाजीचा वेग होता त्या वेगावर स्वार झाला समर्थ कडू आणि चेंडूला मात्र पाठवून दिलंय कव्हरच्या दिशेने 4 धावांसाठी. काय वेग होता गोलंदाजाला आणि वेगाचा पुरेपूर फायदा मात्र इथे उठवताना दिसतोय समर्थ कडू. धाव संख्या होती 4. वैयक्तिक सांघिक खातं खोलतोय या ठिकाणी या 4 धावांनी. ओम भोईर पाहावं लागेल अंडर 16 16 वर्षाखाली असलेला हा खेळाडू. त्याने आपलं नाव प्रचंड प्रमाणे प्रसिद्ध केले कामोठे आणि रायगडमध्ये. तोच ओम भोईर. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा समर्थ कडू यांना. चांगला चेंडू, नाका जवळून जाणारा चेंडू, परंतु उजव्या इष्टीचा बाहेरचा चेंडू काही समजलं नव्हतं, परंतु पंचांचा इशारा होता आमच्यापर्यंत हा खराब चेंडू आणि मला वाटतं दंडित करतात ऑन बाउंड देऊन ओम भोईर यांना. वेगवान चेंडू होता, खराब चेंडू. धाव संख्या पुढे जाते, धाव संख्या होती 5. पुन्हा एकदा ओम तयार, वाईड. पुन्हा एकदा त्याच प्रकार चेंडू. आता मात्र खांद्याच्या जवळून जाणारा चेंडू, नाकाला स्पर्श करत चेंडू काही समजला नाही तो समर्थ कडू यांना. काय चेंडू फेकला तो ओम भोईर याने. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करताना दिसतोय कामोठ्याच्या मैदानावरती. अक्षरशः हे मैदान गाजून टाकले ओम भोईरने. त्याच प्रकारची गोलंदाजी करताना दिसतोय. ते येणारे मला वाटतं 2 चेंडू असतील. ओम भोईरला कुठेतरी आणखी धावा थांबवाव्या लागतील. ती जबाबदारी त्याला पार पाडावं लागेल. चांगला चेंडू, चांगला वेग घेतला, स्वतःच्या फॉलोमुळे झेल खाली येतोय आणि मला वाटतंय एक संधी हुकतोय या ठिकाणी. संधी सुटते, जीवदान मिळते समर्थ कडू यांना. नक्की धाव संख्या मात्र होते ती. विचारू का? 1 बॉल बाकी. अरे ती लिहिलंय त्यांनी. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न फसला. वेगवान चेंडू, त्याचा फायदा घेऊ शकला नाही पप्पू आणि धावचेच करण्याचा प्रयत्न होता. चेंडू अडतोय आणि मला वाटतंय बघता बघता या ठिकाणी 2 धावा पूर्ण होत आहेत. एक बॉल बाकी. ओम भोईर शेवटचा चेंडू घेऊन समोर संदीप पाटील. वेगवान चेंडूला मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु 38 सर्कल मध्ये नितीन पनाले आणि ओम भोईर धावताना दिसतोय. आणि या ठिकाणी धाव संख्या मात्र होत आहेत त्या 9. पहिल्या षटकांचा नंतर आता मात्र येणारे 6 चेंडू 9 धावा. 6 चेंडू 9 धावा. पाहावं लागेल कोणता गोलंदाज येईल या ठिकाणी. 6 चेंडू 9 धावा रोखाव्या लागतील आणि त्यासाठी नक्कीच नितीन पनाले, पंकज घाटगे विचार विनिमय नक्कीच करतील 1-2 मिनिट. कारण येणारे 6 चेंडू 9 धावांची गरज असेल. समोर मोठे फलंदाज आहे, रायगडचे स्टार खेळताना दिसतील. एका बाजूला संदीप पाटील, समर्थ कडू. चला पंच, जास्त टीम मीटिंग घ्यायला देऊ नका, अजून फायनल्स खेळवण्यात येणार आहे ते. चला लवकरात लवकर आपलं काय तो निर्णय घ्या. चला अंकेश कामोडकर, अंकेश यायचंय पॅव्हलियन मध्ये. मोठीजी कर्णधार. तर 6 चेंडू 9 धावा थांबवण्यासाठी गोलंदाजाची निवड झाली. गोलंदाज येतोय मयूर. आणखी एक वेगवान गोलंदाज कामोठ्यामध्ये ज्याने आपल्या गोलंदाजीने सगळ्यांना प्रभावित केलं, तोच हा गोलंदाज येतोय मयूर. समोर मात्र तेवढा ताकदीचा फलंदाज उभा असेल तर संदीप पाटील, पप्पू या नावाने प्रसिद्ध पूर्ण रायगड मध्ये. तर पहिला चेंडू मयूर यांचा. पहिला चेंडू वेगवान चेंडू, परंतु विकेट किपर नितीन पनाले चूक करतोय त्या ठिकाणी. ज्या ठिकाणी निर्धाव चेंडू येणार होता त्या ठिकाणी चूक करून बसतोय आणि त्याचा फायदा मात्र घेतात दोन्ही फलंदाज. धाव संख्या होती ती 10. आता मात्र येणारे 5 चेंडू 8 धावा. 5 चेंडू 8 धावा. पाहावं लागेल कशा प्रकारे गोलंदाजी राहील ती मयूरांची. 5 चेंडू मध्ये 8 धावा रोखाव्या लागतील. तर 5 चेंडू मध्ये 8 धावा कराव्या लागतील समर्थ कडू याला. तर पाहावं लागेल समर्थ विरुद्ध मयूर असं हे बॅटल असेल
असे युद्ध असेल. या सामन्यामध्ये जोरदार प्रहार केलाय पायचा त्या ठिकाणी ओम भैर येतो क्षेत्ररक्षण करण्यासाठी. चांगले क्षेत्ररक्षण, चांगली चेंडू फेक आणि मला वाटतं दुसऱ्या धावाची मागणी होती आणि डायरेक्ट हिट. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं नितीन पराल यांच्याकडून. चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं ते ओम भैर याने. चांगलं थ्रो बॅक देखील केला आणि दुसऱ्या धावाच्या नादामध्ये मात्र समर्थ कडू याला माघारी परतावं लागतंय. विनोस्पोर्ट गावठण या संघाला मिळालेला पहिला धक्का. चला क्षेत्ररक्षण लवकर लवकर लावून घ्यायचं. पंकज घाडगे विनंती असेल जास्त जवळ जाऊ नका, टीम मीटिंग करू नका. आणखी एक फायनल सामना आहे. या सामन्यात जो संघ विजयी होईल तो अंतिम सामन्यात खेळेल मोठी जुई या संघासमोर. चला विनंती असेल तुम्हाला थोडंसं सहकार्य करायचंय. चला अंकेश यायचं. अंकेश मोठी जुई कर्णधार अंकेश कामोडकर यायचंय समालोचन कक्षामध्ये. तर नवीन फलंदाज जातोय मैदानामध्ये किशोर, ज्याने आजच्या दिवसभरात चांगली फलंदाजी केली. आपल्या फलंदाजी जोरावर विनोस्पोर्ट गावठण या संघाला आतापर्यंत सेमीफायनल पर्यंत येऊन ठेवलंय आणि तोच फलंदाज जातो मैदानामध्ये. आता समीकरण असे येणारे 4 चेंडू 7 धावा. 4 चेंडू 7 धावा पाहावं लागेल कशा प्रकारे फलंदाजी होईल. मयूर याने चांगला कमबॅक केला. पहिला चेंडू टाकला, 1 धाव दिली. त्यानंतर मात्र 1 धाव मिळाली, परंतु दुसऱ्या धावांच्या प्रयत्नात समर्थ कडू बाद झाले. नवीन फलंदाज मात्र गेलाय तो किशोर. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता नितीन पनाले आणि सक्सेसफुल देखील ठरले होते आणि त्याच्या कारणाने समर्थ कडूला तंबूचा रस्ता पकडावा लागला. तर मयूर याचा पुढचा चेंडू असेल अंतिम. 4 चेंडू बाकी. 4 चेंडू 7 धावा. मयूर तयार. चांगला चेंडू अपरकट मारलेला त्या ठिकाणी पाहायचं हे पॉइंट आणि मला वाटतं थर्डमॅनच्या दिशेने 4 धावा. पूर्णपणे सामना जवळपास येताना दिसतोय तो मात्र विनोस्पोर्ट गावठण संघाच्या बाजूने. आता मात्र उर्वरित 3 चेंडू 3 धावा. 3 चेंडू 3 धावा. दोन्ही संघांना समान संधी पाहावं लागेल. मयूरला जास्त प्रयत्न करावे लागतील कारण येणारे 3 चेंडू भेदक मारण टाकावे लागतील, जोरदार टाकावे लागतील, अचूक टप्प्यावर टाकावे लागतील. तसेच किशोराला चांगली फलंदाजी करावी लागेल. 3 चेंडू 3 धावा. काय होईल काय बिघडेल येणारे 3 चेंडू ठरवतील. चला लवकर क्षेत्ररक्षण लावा, जास्त टाइमपास करू नका या ठिकाणी. येणारे 3 चेंडू 3 धावा. मयूर तयार. समोर फलंदाज किशोर. जोरदार प्रहार केला पाहायचा. चेंडू येतोय बॅलच्या दिशेने 4 धाव्यांसाठी आणि या ठिकाणी विजयी मात्र होतोय विनोस्पोर्ट गावठण संघ 40+. अंतिम फेरीमध्ये धडक मारताना काय सामना झाला होता. रोमांचक पद्धतीचा हा सामना पाहायला मिळाला. इंटर कॉलनीचा संघ विरुद्ध 40+चा संघ आणि बाजी मात्र मारली 40+चा संघ विनोस्पोर्ट गावठण संघ. चला यायचंय अंकेश कामोडकर. लवकरात लवकर यायचंय. अंतिम सामना खेळवण्यात येईल, नाणेफेक केले जाईल. जेडी विनंती करेन जेडी यांना. जेडी